श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशानमा नामधारक शिष्यरांना लागी सिद्धाची चरणा करसंपुट जोडून विनवित असे तैवेळी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगेश्वरा कृपा करी गा दातारा म्हणून लागल चरणासी. 19 शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगे नयके गुरुची कथा. औदुंबर तळी अतिप्रीता होते श्री गुरु परियेसा. 19 सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष तजुन काय प्रीती औदुंबरी अश्वस्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार. श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे नृपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगे नयाची या वृत्तांता. जदी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विधारिला नखे करुणी दैत्यासी विधारिले कोपेसी. आतडी काढून हशी घाली तसे माडगडा तया दैत्याचे पोटी विष होते काडकुटी. जैसी वडवाग्नी सिंध पोटी तैसे विष परियेसा विदारण करता दैत्यासी वेधले विष त्या नखांसी. पातली नखे बहुवसी एक शिष्या एक चित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळ नामी शांती कारणे नखांसी. तये वेळी शीतलार्थ नखे रोविले औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मीसी घेव संतोष होणे उभय देव वर देती तैवेळी तया समय औदुंबरासी देती वर ऋषिकेशी. सदा फळीत तू होशी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन बष्टी भक्तीसी काम्य होय त्वरितेसी. तुझ देखताची परियेसी उग्र विष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पाहून एक फल प्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांछनारे सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता. जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होतील श्रियायुक्त. तुझे छाई बैसोन जे जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यासी. तुझे छाई जडात स्नान करता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा. तुझ सेविती त्या नरासी व्याधी नवती कवने दिवशी ब्रह्मत्यादी महादोषी परिहार होती परियेसा. जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविसी भावेसी कल्पना पुरती भौरवसी कलियुगे कल्पवृक्ष तुची. सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीशी म्हणून वर हर्षी नरसिंहमूर्ती तयेवेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगे तुझी कल्पतरू. नरसिंहमूर्ती होता उग्रू शांत झाली तयापाशी अवतार आपण तयाचे स्थान आपले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून निवास औदुंबरी. वृक्षातळी अहर्निशी श्रीगुरु असती गोप्यसी माध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे. अमरेश्वर सन्निधानी वसी 64 योगिनी पूजा करावया माध्यान्नी श्रीगुरु जवळी येती नित्य नमन करुणी श्रीगुरुसी नेते आपलेच मंदिरासी. पूजा करती विधीसी गंध मरिमळे कुसुमे आरोगिनी गोनी तयावेळी पुनरपी येते औदुंबरी. एखाद्या समय द्विजवरी विस्मय करीती देखून या म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा. असतो सदा अरण्यवासा कवनेपरी काडबंटी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान. एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेची जाती ब्रह्मपंत. ऐसे विप्र मदोन्मत अधोगतीने तेची विष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी. गंगानुज दडीयसी होता वृत्ती दाखित त्याने देखिले श्रीगुरुसी आल्या योगिनी पूजेसी. गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळत विस्मय करी तो नरू म्हणे कैसा यतीश्वरू. द्विभाग झाले गंगा नीर केवी गेले गंगेत श्रीगुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी. भिक्षा तेथे करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैचे चोज. अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या. एरे दिवशी मागुनी हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळीती श्रीगुरु ते नमुनिया. पुन्हा गंगा प्रवाहात श्रीगुरु निघाले योगी निसहित जो का नर होता पाहत तोही गेला सेवेची. नदी तीरी जाता श्रीगुरु द्विभाग झाले गंगेत वारू भीतरी दिसे अनुपम्य पूर रत्नखचित गोपे
गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेज दिनकर श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती सिंहासन रत्नखचिते बैसो घाली ती तयासमयी पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडशी अनेका परिसेसी आरोगम केले तैवेळी देखोन या नरासी म्हणती तुका आलासी विनवी तो नर स्वामी यासी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणी तल्लीन होऊनी अंतकरणा म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रयमूर्ती तुझी एक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जे जे तू इच्छिसे मानसी सकळाभीष्ट पावशील तेथील वंत मानयशी न सांगावे कवनासी जया दिवशी प्रकट करसी तू ते हानी होईल जाण येणे परितयासी श्रीगुरु सांगती परियेसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्रीगुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज बापन वृत्तीस्थानी जाताची क्षण निदान त्यासी लादले ज्ञानवंत झाला तो गुरु नित्यसेवा करी तो गुरु पौत्र पौत्र स्त्रिया करू महानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलंत्रेसी एको भावे करुणिया वर्ततायसे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे तो जगत म्हणे स्वामी जगद्गुरु मागस्नानी प्रयाग तोरू म्हणून सांगती द्विज वरू काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गयास्थान कैसे वाराणसी भुवन नैनो आपण यतिहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जाणावे बरवसी काशीपुरी ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर श्रीस्थळ ऐसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार गावीन तुझं चाला आता बैसले होते व्याघ्राजिनी घरी गा मागे दृढ धरुणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रांतकाळी तेथे स्नान करुणी गेले काशी स्वाद्यांनी विश्वनाथा दाखवुनी सेवेची गेले गयेसी ऐसा त्रिस्थळी आचारुणी आले परतोनी अस्तमानी येणे परितयास्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसे कीर्ती श्री गुरु म्हणे विचारिती आता गोप्य येथे व्हावे ऐसे परितये स्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तैवेळी श्री गुरु निघता ते थोडणी आल्या 64 योगिनी विनविता ती व करुणा वचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू आम्हासी स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिदलावर तैवेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबराशी प्रगटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेची असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान हेची जाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नरपूजा करीत मन कामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे तुम्हांसहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी काम मन कामना पूर्ती जाना येथे असे अन्नपूर्णा नित्य करते आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्यतीर्थ सिद्धतीर्थी स्थान करीत 7 वेळा स्तपन करीत तुम्हासहित औदुंबर 60 वर्षे वांजेसे पुत्र होती शतायुषी ब्रह्मकन्या पापणाशी स्थान मात्र त्या तीर्थी सोमसूर्यग्रहणेसे अथवा मास संक्रांतीसे स्नान करीती भक्तीसे अनंत पुण्य अश्वमेध भक्तिभावे करून ह्या देखा अन्न घालिता ब्राह्मणिका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करती जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केल्या ऐसेची रुद्र जपोणी एकादशी पूजा करीती मनुमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियसा मंदगती प्रदक्षिणा करता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञ पड तेथे येसा नमन नमन करती येणे परी पुण्य असे अपरांपरी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करता जाना देवा समान देह होय
ऐसे स्थान मनोहर सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून. जिथे होते गान गावून भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वासत. औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे. गोप्य रावणे औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी. राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परिहेसा. इति श्री गुरुचरित्र सारामृत श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान नाम 19वांशोध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा विनवीत असे कर जोडून भक्तिभावे करुणी. स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी. गोप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता. शिष्यवचने कोणी संतोषला सिद्धमुनी. सांगत असे विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा. जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू. जयते वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय. शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परियेसी. गंगाधर नाम येसी वेदरथ होता जाना. त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता. पुत्र उणी सवेची मृत्यूता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले तर सवेची 75 पावले. अनेक देव आराधिले नव्हे कवने परी स्थिर. राणी कर्म विपाकेसी विचार करती तिच्या दोषासी. पुत्र शोक भावयासी पातक तये वेळी. सांगती विप्रविद्वजन पुत्र न वाचती काय कारण. पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती तये वेळी. गर्भपात स्त्रियांसी जे जन करती तामसी. पावती वांश जन्मासी झाले पुत्र मर्तीदाना. अश्ववध गोवध करी वांज होय सदाज्वरी. एकदा परद्रव्यापहारी अपुत्री होय तो जाना. विप्र म्हणती ती येसी तुझे पूर्वजन्म दोषी. दिसत असे आम्हासी सांगू एका एकचित्ते. शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी. मागता तू वाद न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण. लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिला प्राण. आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे. गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज. तुझे कर्म असे सहज आपली जोडी पोगावी. एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता खेदे खिन्न. अनुतप्त होऊनी अंतकरण द्विजचरणी लागली. ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी. स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे. विप्र म्हणती ती येसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी. अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे. त्यासी करणे उद्धार गती. 16वे कर्म करावे रीती. द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी. तेने होय तुझ बर्वे एका भावे आचरावे. कृष्णातीरी वास करावे एक मास उपवासी. पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुतसी. औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा. पाप विनाशी करुणी स्नान वेड सात औदुंबर स्नपन. अभिषेकोणी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी. विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमनी. येणे परिभक्तीने मासे एका आचरावे. स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे. तुझे दोष जातील साचे पुत्र होतील 27. मास आचरुणी येणे परी मग ब्राह्मणा ते आपाचारी. द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एकशत. त्याचे नामकर्म सकळ आचरावे मन निर्मळ. होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील. गुरुस्मरण करुणी म्हणी पूजा करियो गुरुचरणी. तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संमंत परिहरेल. ऐसे सांगता द्विजवरी 19 चिंता करी. शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा. कष्ट करीन आपले देही उपवासादी पूजा पाही. मासोपवास एको भावी करीना आपण गुरुसेवा. विप्रमंती एक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे. सेवा करी ओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता. तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी. जितके येईल तुझ्या शक्तीशी द्रव्य वेची गुरु निरोपे. परिसोनी द्विजवचन विप्रवणिता संतोषोन. गेली त्वरित ठाकून जेथे स्थान श्री गुरुचे. स्नान करुणी संगमासी पाप विनाशी विधीसी. 7 वेळ स्नपनेसी करी औदुंबर प्रदक्षिणा. काम्यतीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण. प्रदक्षिणा करुणी नमन करीत असे उपवास. येणे परी दिवस तिनी सेवा करीती ते ब्राह्मणी. आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे 101. अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी. पुढे तुझ्या वंशासी वाढून नेदी अवधारी. वाया करीसी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी. म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच स्वप्नात. भयचकित ते वनिता औदुंबराड रिगता.
तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली. अभय देऊणी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी. पुसती श्री गुरु तयासी का मारिसी स्त्रियेसी. विप्रविंदी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी. अपहार केला द्रव्यासी प्राण त्यजिले यास्तव. स्वामी कृपाळू सर्वांसी आमुचे शत्रूचा पक्षपात करीसी. तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. एकोणी दयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपन. उपद्रव्य देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण. आम्ही सांगू जेणे रीती जरी एकसी हितार्थी. तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल. जे काय देईन विप्रवणिता तू अंगीकारावे सर्वता. जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येथून. राखीन माझ्या भक्तांसी वंशोवंशी अभिवृद्धीसी. पुनरपी जरी पाहू वेसी शिक्षा करू म्हणती गुरु. 19 गुरुचे वचन विप्रवेशाचं करीन म्हण. स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी. श्री गुरु म्हणती तयासी विप्रवणिता भावेसी. करील कर्म 10 दिवशी गती होईल तुते जाण. येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी. जे असेल तुझपाशी आचरी कर्म तया नामी. अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी. 7 दिवस येणे परी स्तपन करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील तरी भरवसी. कन्यापुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखोणी जागृती विप्रवणिता बैचकीती. ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात. श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस. ब्रह्महत्या केला दोष गती झाली ब्राह्मणासी. एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ. नारी केलं 2 देत भरली ओटी तियेची. आणि पारणे करी हो तू आता पुत्र होतील वेदरता. वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करी हो बाडे. पुढे तया नारीसी पुत्रयुग्म शतायुषी. झाले श्री गुरुकृपेसी एकचित्ते परियेसा. व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी. चौलकर्म दुजियासी करू पाहती माता पिता. समारंभ करी ज्यांनी चौलकर्म करणे मनी. पुत्रासी झाली वर्षे तिन्ही येत्योल्हास मानसी. समारंभ अतिप्रीती करती झाली आयती. पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुंभरासी. व्याधी अस्ति अष्टोत्तर 51 थोर. तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिने कष्ट तसे तो वाढ. तया दिवशी अस्तन्मानी पंचत्व पावला तक्षणी. शोक करती जनकजननी एका श्रोते एकचित्ते. प्रेतपुत्रावरी लोडे आलिंगोनी परिबडे. वेष्टोनिया माया जाडे प्रलापी तसे ते नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया. माते केवी सोडूनिया जासी कठोर मन करुणी. पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधान. जदी झाले गर्भधारण तैपासाव संतोष. श्री गुरुंनी दिला मातेवर गुरु होईल निर्धार. त्याने मज हर्ष फार वरद पिंड म्हणूनी. दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत. तू तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाना. ऐसे नाना परी देखा दुःख करीते वाडिका. निवारण करती सकळा वाया दुःख तू का करीसी. अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर. तुम्ही तरी मनुष्य नर काय अडळ तुम्हासी. येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन. म्हणे माते दिदली जाण स्थिरद म्हणून दोन्ही फळे. श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती. औदुंबरी वसती त्यांनी दिदले मजसूत. त्यांचे बोल केवी मिथ्या माते दिदला वरसत्या. त्यासी घडो माझी हत्या पुत्रासेवे देईन प्राण. म्हणून वाटवी श्री गुरुसी देवा माते गांजिलेसी. विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणत. आपण केले पुरचरण फळा आले मज साधन. आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या ठाई. येणे परी अहोरात्री दुःख करीत असे ते नारी. उदय झाला दिन करी प्रांतकाळी परियेसा. द्विजन्याते मिळवणी सकळी येती तये स्त्रिये जवळी. वाया दुःख सर्व काळी करीसे मूर्खपणे तू. जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती. चला जाऊ गंगे प्रती प्रेतसंस्कार करू आता. ऐसे वचन ऐकुनी महाक्रोश करी म्हणी. आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी. आपणा सहित बाळासी करा पाग्नी प्रवेशी. एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा. लोक म्हणती ती येसी नभसी तू श्री कर्कशी. प्रेतासवे प्राण देसी कवन धर्म सांगा आम्हा. नाही देखिले न एको कानी पुत्रासवे देती प्राण कोणी. वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष. दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करून नेती संस्कार.
अथवा नये अंगातीर ग्रामी आकांत वर्तता. इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी, सांगे तिसे असविस्तारी. आत्मज्ञान तैवेळी यती म्हणे तोची गुरु, आला नरवेश दारू. नरसिंह सरस्वती अवतारू, भक्तवत्सल परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजननी शोकनम नाम शोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका, उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जन्मेसी. ब्रह्मचारी म्हणे नारी, मूढपणे दुःख करी, कोण वाचला असे स्थिरी, या संसारी सांगमज. उपजला कवन मेला कवन, उत्पत्ती झाली कोठून. जडात उपजे जैसा फेन, बुद्बुद राहे कोठे स्थिर. ऐसा देह पंचभूती, मिळून होय देह निर्मिती. वेगळे होता पंचभूती, अव्यक्त होय देह जाना. तया पंचभूताचे गुण मायापाशी वेष्टून, भ्रांती लाविती देह म्हणून, पुत्रमित्र कलत्रवास. रजसत्व तमोगुण तया भूतांपासून, वेगळ आले लक्षण होती एक एकचित्ते. देवत्व होय सत्वगुण, रजोगुण मनुष्य जाण. दैत्यांसी तमोगुण, गुणानुबंधे कर्मे घडती. जेने जे कर्म आचरती, सुकृत अथवा दुष्कृती. तैसी होय फळप्राप्ती, आपुले आपण भोगावी. या संसार वर्तमानी, उपजती जंतू कर्मानुगुणी. आपल्या आर्जवापासोनी, सुख दुःख भोगिताती. या कारणे ज्ञानवंता, संतोष न करावा उपजता. अथवा नरमृत होता, दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्ववयसी, अथवा मरती वृद्ध उपेसी. आपल्या आर्जव असे जैसी, तेने परिघडे जाना. कर्मानुवशी उपजताची, ललाटी लिहितो वीरेंची. सुकृत अथवा दुष्कृतेची, भोगभोगी म्हणून. ऐसे या कर्मकाळासी, जिंकले नाही कोणी परियेसी. या कारणे देहासी, नित्यत्व नाही परियेसा. तुझे तुची सांग वहिले, कोटी जन्म भोग भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लाधले, पक्षी अथवा कृमिरूप. जरी होतीस मनुष्य योनी, कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी, सांग तुवा आम्हा पुढे. कवन तुझी माता पिता, जन्मांतरीची सांग आता. वाया दुःख करीसी प्रलापिता, पुत्र आपुला म्हणून. पंचभूतात्मक देह, चर्ममास अस्थिमेह. वेष्टोनिया नवमे देह, मडबद्ध शरीर जाणावे. कैसा पुत्र कोठे मृत्यू, वाया का भ्रमोनी रडसी तू. सांडोणी द्यावे कैचे प्रेत, संस्कारी ती लौकिकार्थी. येणे परिब्रह्मचारी, सांगती ते विस्तारी. परिसोनिता अवसरी, विन्वितसे तयासी. विप्रवणिता तया वेळी, विन्वितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी, परिस्थिर नव्हे अंतकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणू जरी, तरी का भजावा श्रीहरी. परिस संपर्के लोह जरी, सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पाहिलेची दैवहीन, म्हणून धरिले श्रीगुरुचरण. अभय दिले नाही मरण, म्हणून विश्वास केला आम्ही. एखादा नरा येतोची ज्वरा, धावत जाती वैद्याची या घरा. औषधी देऊन या प्रतिकारा, सवेची करी आरोग्यता. त्रैमूर्तीचा अवतारू, श्री नृसिंह सरस्वती असी गुरु. तेने दिला असे वरू, केवी असत्य होय सांगमज. आरा दिले मी तयासी, वर दिला गा आम्हासी. त्याचा करून या भरवसी, होतो आपण सस्तचित्त. विश्वासोनी असता आपण, केवी केले निर्वाण. कैसे झाले मूर्खपण, म्हणून स्वामी निरूपिसे. या कारणे आपण आता, प्राण त्याजित सर्वथा. समर्पिन गुरुनाथा, वाढू कीर्ती तयाची. एकोणितीयेचे वचन, ओळखून या भावमन. सांगे बुद्धी तिसी ज्ञान, उपाय एक करी आता. विश्वास केला त्या श्री गुरुसी, पुत्र लादला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी, घेईनी जाई श्री गुरुस्थाना. जेथे झाला असे तुझ वर, तेथे समर्पी तू कलेवर. पंचगंगा कृष्ण तीर, औदुंबर तळी. ऐसे वचन ऐकूनी, विश्वास झाला तिचे मनी. पोटी शव बांधूनी, घेऊन गेली औदुंबराप्रती. तेथे होत्या गुरुपादुका, आपली शिर ते बालिका. रुधिरे भरल्या पादुका, आक्रोश करी ते नारी. दुःख करिता झाली निशी, विप्रमागती प्रेतासी. म्हणती आक्रोश काओ करीसी, संस्कारुणी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात, केवी राहू जाऊ म्हणत. जाळू दे आता प्रेत, एक कर्कश म्हणताती. काही केली अनेदी प्रेत,
आपणा सवे जाडा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल एका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करुणी उपवास हो का आजचे दिनी प्रांतकाळी येऊनी दहन करू म्हणती का आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निघती सकळ लोक राहिले तेथे जन्यजनक प्रेतासहित करीती शोक होती रात परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनकजनी यामतीन होता रजनी झोपा आली तियेसी देखत असे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती काव शोक करिसी सती आक्रोशोनी अम्मांवरी काय झाले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो भय करा भक्तवत्सल श्रीगुरु भस्म काढून प्रेतासी लावित असे सर्वांगीसी मुख परसी म्हणे तीसी वायू पुरस्सर म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून गाली तो मागून आपुन पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का सवे आपले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असताहुने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्रीगुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीवा आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले म्हणी भय उपजले तेव्हा काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठवणी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करीता यावेळी आला कुंभार मातेजवळी स्तन घालिता मुख कंबडी क्षीर निघे 32 दारा संतोष भय होऊनी प्रीतीसे संधे मागुनी असे मानसी कडी घेऊनी बाळकासी गेले आपले पतीजवळी जागृत करुणी पतीसे सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तियेसी चरित्र असे श्रीगुरूंचे म्हणून दंपती दोघे जण करुणे औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करीती नमन श्रोत्र करी नानापरी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझ वर्णायासी क्षमा करणे स्वामिया आम्हा क्षमा करणे म्हणून निघाली ती लोटांगणे विनवणिया करुणावचने गेली स्नाना गंगेत स्नान करुणी बाळकासहित धोती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नापन करीत लावी ती दीप तैवेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजन तयावेळी करती गायन परिवळी अति संतोष तये काणी भक्तिभावे स्तुती करती इतुके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकलिकांसी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका तान महिमा ऐसा एका अपार असे सांगता अनिका साधारण तुझे निरोपिले तया औदुंबरातळी श्रीगुरुवास सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता श्रीगुरुसी जया नामकल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जय जय म्हणे इच्छितीत नरू साध्य होय परियेसा इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नाम 21 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।